नमः सिद्धेभ्यः। मंगलम भगवान वीरो मंगलम गौतमो गणी मंगलम कुंद कुंदाद्यो जैन धर्मोस्तु मंगलम सर्वमंगल मंगल्यम सर्वकल्याणकारकम् प्रदानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनम् वन्दे विद्यासागरम् वन्दे सन्मतीसागरम् दोन्ही हात वर करून जयकार द्यायचं। पंचपरमेष्ठी भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांत मूर्ति वत्सल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, परम पूज्य आचार्य श्री शीतल सागर जी महाराज की, 3.9 करोड़ महामुनि राजों की आज के आनंद की, त्रिवर्ग संसाधन मंत्रेण पशोरी वायुर विफलम नरस्य तत्रापि धर्मं प्रवरं वदन्ति न तम विना यद्भवतोर्थ काम। आचार्य भगवंत सांगतात, धर्म पुरुषार्थ केल्याशिवाय मनुष्य जन्म हे निष्फल आहे। जर मनुष्य गतीमध्ये जन्माला आल्यानंतर 4 पुरुषार्थांची सुरुवातच मंगलाचरण धर्म पुरुषार्थाने होते आणि तो धर्म पुरुषार्थच जर आपल्याकडे नसेल तर अन्य कितीही पुरुषार्थ करा, अर्थ पुरुषार्थ कितीही करा, काम पुरुषार्थ किती करा, आता पंचम कालात मोक्ष पुरुषार्थ नाही पण मोक्ष मार्गाचा पुरुषार्थ नक्की आहे। पण या पहिल्याच्या 3 मधले धर्माबरोबर हे 2 असतील, अर्थ आणि काम, तर ते पापाला कमी आणि पुण्याला जास्त निमित्त ठरतात। आणि धर्माशिवाय अर्थ अर्जन आणि काम भोग जर आम्ही घेत असेल तर ते पापालाच निमित्त आहे, तिथं पुण्याचा संबंधच येऊ शकत नाही। म्हणून आचार्य सांगतात की त्रिवर्ग संसाधम अंतरेण, अंतरेण म्हणजे शिवाय, आणि त्रि म्हणजे 3 पुरुषार्थांच्या शिवाय, नरस्य आयुः, नर म्हणजे मनुष्य, मनुष्याची आयु, पशुही इव, पशुच्या समान आहे, विफलम निष्फल आहे, तत्र अपि आणि त्याच्यामध्ये सुद्धा धर्मं प्रवरं वदन्ति, धर्माला श्रेष्ठ मानतो किंवा सर्वात श्रेष्ठ धर्म आहे, क्योंकि तम बिना, तम म्हणजे धर्माच्या शिवाय, अर्थ कामो न भवत, अर्थ आणि काम हे पुरुषार्थ होऊ शकत नाहीत किंवा त्याचा कोणताही लाभ आपल्याला होऊ शकत नाही।
धर्म करत संसार सुख, धर्म करत निर्वाण, धर्म पंथ साधे बिना नर त्रियंच समान. इथं आचार्यांनी तेच सांगितलं. शास्त्रात सांगितलं धर्म करत करत संसार करा. इथं आम्ही सांगतोय संसार करत करत जरा, ते सुद्धा आम्हाला जमाना झालंय. शास्त्रात सांगितलं जास्त वेळ धर्मात आणि कमी वेळ संसारात घालवा. आम्ही म्हणतोय सगळा वेळ संसारात घालवा, किमान 1 तास 2 तास तरी धर्मात घालवा. ते सुद्धा आज आपल्याला अशक्य झालेलं आहे. मग आपल्या मनुष्य जन्मामध्ये आपली सार्थकता कशी होणार? काय होणार? प्रत्येक वेळेला आपण सुख आलं की स्वतःला कर्तृत्ववान समजतो, दुःख आलं की देवावर आणि धर्मावर आम्ही आरोप करून मोकळं होतो. पण सुख आणि दुःख आत्ता पूज्य आचार्यश्री समयसारच्या ग्रंथामध्ये स्वाध्याय करत असताना सांगत होतं, जे सुख येतंय जे दुःख येतंय ते स्वतःच्या कर्माच्या उदयामध्ये येतंय. त्यामुळं मी पूर्वी केलेलं परिणामच माझ्या वर्तमान मधल्या सुखाला आणि दुःखाला निमित्त आहे. आणि समोरच्याला मी ना शब्दानं ना कायेनं ना म्हणजे वचनानं ना मनानं ना कोणत्या क्रियेनं मी समोरच्यांना कुणालाही दुःख आणि त्रास देऊ शकत नाही. ते त्याच्या कर्माच्या उदयामध्ये त्याला व्हायला लागलेलं. हा निश्चयाचा विषय. पण व्यवहारामध्ये किमान स्वतःसाठी तर व्यवहार लावला पाहिजे की माझं सुख आणि माझं दुःख जे आहे हे सुख देणाराही कोण नाही, दुःख देणाराही कोण नाही. मी भूतकाळाचे माझे परिणाम केलो, त्या परिणामाच्या निमित्तानं झाला जो कर्माचा आश्रव झाला, त्या कर्माच्या आश्रवाचा बंध झाला. बंद झालाय म्हणजे त्याचा उदय, आणि उदयात आलं म्हणजे त्याचं अनुभव त्याचं फळ आपल्याला भोगायला लागणार. आणि परत या उदयात आलेल्या कर्मामध्ये परत राग द्वेष, तो चांगला तो वाईट, त्याच्यामुळं असं झालं याच्यामुळं असं झालं, ही परत राग द्वेषाची भूमिका आम्ही चालू केली. परत राहटगाडगं चालू. पूर्वी केले ते आज भोगायला लागलोय, आज करणार आहे ते भविष्यात मला भोगायला लागणार. आणि म्हणून आज माझं सुख दुःख कशामुळे आहे, भविष्यातलं माझं सुख दुःख कशामुळे आहे, या सुख दुःखाचं वास्तविक मी करता आहे काय नाही, मी याचा भोगता आहे काय नाही, काय ह्या सुख आणि दुःख ज्याला म्हणा लागलोय याला सोडून माझं काहीतरी वेगळं अस्तित्व आहे, माझं काहीतरी वेगळं वस्तुत्व आहे, माझं काहीतरी वेगळं स्वरूप आहे, स्वभाव आहे. ह्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान, अध्ययन, अभ्यास आणि ह्याचं जोपर्यंत ज्ञान होणार नाही तोपर्यंत वास्तविक मग हे क्रियाकांडातले किती धर्म आम्ही करू त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून सांगितलं धर्म पुरुषार्थाशिवाय सगळे पुरुषार्थ व्यर्थ आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष 4 पुरुषार्थ सांगितले. सुरुवात धर्म पुरुषार्थाने केली, मंगलाचरण धर्म पुरुषार्थाने केलं, आणि शेवट सुद्धा म्हणजे आद्य मंगलाचरण आणि अंत मंगलाचरण याचा शेवट सुद्धा मोक्षानं केला. म्हणजे जोपर्यंत आम्ही धर्माची सुरुवात करणार नाही तोपर्यंत आमचा शेवट सुखाचा, आनंदाचा, धर्माचा होणार नाही. मग जीवनाची रोजची सुरुवात सकाळी होते. म्हणजे उठल्याबरोबर आपण आहे त्या अवस्थेत अपवित्रो पवित्रो वा सुस्थितो दुस्थितो पिवा ध्यायेत पंचनमस्कारम सर्व पापै प्रमोचित. तुम्ही आहे त्या अवस्थेत फक्त 4 दिवसाची मासिक पाळी सोडून बाकीच्या वेळेला तुम्ही आहे त्या अवस्थेत सकाळी उठल्याबरोबर पूर्वेकडे अथवा उत्तरेकडे डोळं करून, तोंड करून, चेहरा करून, शांत बसून
मांडी घालून कायोत्सर्ग मुद्रेमध्ये बसून 9 वेळा जरी नमोकार मंत्र म्हटला तरी तुमच्या दिवसाची सुरुवात मंगलाचरण पंच महामंत्राच्या स्मरणानं होते. आणि मग तुम्ही काय त्याला लाजायचं आहे सांगा? आपल्या नवरा असू दे, मुलगा असू दे, सासू असू दे, मुलगी असू दे, कुणी असू दे, जे कोण आपल्याला भेटतात त्यांना एक एकदा सुरुवातीला जय जिनेंद्र म्हणायला काय बिघडते आपल्याला? आज अन्य धर्मीय लोक त्यांना अभिमान वाटतो म्हणतात. आम्हाला एवढं वाईट वाटते आज, म्हणजे काही गोष्टी ऐकल्यानंतर असं वाटतात हिंदू धर्म आता सम्यक्त्व आणि मिथ्यात्व ह्या 2 गोष्टी बाजूला ठेवा. एक माणुसकी आणि एक श्रद्धा नुसता घ्या. आस्था लोकांना हिंदू धर्मामध्ये रेड्याच्या मुखातून वेद आला, रेड्याच्या मुखातून वेद आला तर त्याला लोक अतिशय मानली. म्हणजे त्रियंच्याच्या मुखातून भक्ती ऐकायला लोकांना आनंद मानणारा तो धर्म कुणीकडं. आणि आज आम्हाला गुरूंच्या मुखातून धर्म ऐकायला आणि स्वतःच्या मुखातून धर्म म्हणायला आम्हाला लाज वाटते. आम्ही सम्यक धर्म कसा म्हणायचा? किती धर्म आमचा श्रेष्ठ सांगितला. त्यांची भोळी भक्ती, त्यांची 2 मिनिटं बाजूला ठेवा, पण भक्ती फार महत्वाची आहे. हिंदूंची भक्ती, ख्रिश्चनांची सेवा, मुस्लिमांची एकता आणि जैनांचा त्याग हा श्रेष्ठ मानला जातो. साधूंच्या बाबतीतला विषय सोडून द्या आता. पण आम्ही जैन धर्मात प्रत्येक हिंदूकडे भक्ती आहे. ती भोळे असू दे, नित्रांजळे असू दे. प्रत्येक ख्रिश्चन व्यक्तीकडे सेवा करायचे भाव आहेत. प्रत्येक मुस्लिम व्यक्ती एक व्हायला बघतो. पण आम्ही प्रत्येक जैन निदान चांगलं राहू दे, दुर्गुणांचा तर एक एक त्याग करायला आम्ही प्रवृत्ती होती का आपली? आज हे पुस्तकापुरतं राहिलं. जैनांचा त्याग हे फक्त ग्रंथात लिहिण्यापुरतं झालं. आम्ही ते स्वीकारायला तयार. म्हणून नमोकार महामंत्र याचं मंगलाचरण जर सकाळ सकाळी आपण चिंतन केलो आणि घरातल्या आणि प्रत्येक व्यक्तीला निदान मंदिरात येऊपर्यंत सगळ्यांना जय जिनेंद्र म्हणत बसलो गेलो आणि मंदिरात आल्यानंतर एकदा भगवंतांची पूजा करून किंवा दर्शन करून गंधोदक घेऊन मग आम्ही आमच्या सांसारिक आणि औद्योगिक कुठल्याही व्यावहारिक कार्यात जर आम्ही केलो तर ज्या व्यक्तीची सुरुवात मंगलाचरण दिवसाची अध्यात्मन होते त्या व्यक्तीचा शेवट म्हणजे संध्याकाळी झोपताना सुद्धा फार चांगला आणि शांत पद्धतीने होतो. हा धर्म पुरुषात सोडून आमच्याकडे वेळ आहे, पैसे मिळवायला वेळ आहे, कट्ट्यावर बसून गप्पा मारायला वेळ आहे, तुम्हाला चौकटीत बसून शेंगा फोडत किंवा तंबाखूची राखुंडी घेऊन गावाची मापं काढायला वेळ आहे. पण कधी आम्ही 12 भावनाचं चिंतन करून आमच्या स्वतःच्या आत्म्याचं चिंतन, आमच्या जीवनाचं चिंतन आम्ही कधी केलो का? सगळ्या गोष्टीसाठी आम्हाला वेळ आहे, पण आमच्या स्वतःसाठी वेळ आहे का? कधी आम्ही स्वतःला विचारलो का, आया कहां से कहां है जाना, ढूंढ ले ठिकाना चेतन, ढूंढ ले ठिकाना, ढूंढ ले ठिकाना चेतन, ढूंढ ले ठिकाना. सबको तो जाना निजको न जाना, सबको तो जाना निजको न जाना. कैसा ज्ञान धारा तूने आपना पहचाना, कैसा ज्ञान धारा तूने आपना पहचाना. आम्ही सगळ्यांना जाणलो, पण सगळ्यांना जाणण्याचा प्रयत्न केला, पण स्वतःला जो जाणण्याचा प्रयत्न करत नाही तो स्वतःलाही जाणत नाही
आणि इतरांनाही जाणत नाही. पण जो स्वतःला जाणण्याचा प्रयत्न करतो तो स्वतःचं पण ज्ञान करून घेतो आणि इतरांचं सुद्धा ज्ञान करतो. म्हणजे तो केवळ ज्ञानी होतो, सम्यक ज्ञानी होतो, केवळ ज्ञानी होतो. आणि म्हणून धर्म, जसं विनय पाठ मध्ये तुम्ही म्हणताय की हे भगवान, तुझ्या भक्तीशिवाय आणि तुझ्या स्तुतीशिवाय माझी अवस्था अशी आहे जसं पाण्यातून बाहेर पडलेल्या माशासारखी. ज्या वेळेला पाण्यातून बाहेर काढलेला मासा तडपडतो तसं आम्हाला एक दिवस भगवंतांचं दर्शन करायला नाही मिळालं. आम्हाला 1-2 महिन्यात गुरूंना साधूंना आहारदान द्यायला नाही मिळालं. आम्हाला स्वाध्याय रोज 10 मिनिटं करायला नाही मिळाला. तर जीव असं तडपडला पाहिजे तर आम्ही खरे सम्यक दृष्टी, आम्ही खरे धार्मिक आणि आमचं भवितव्य योग्य आहे. लक्षात ठेवा. म्हणून जर भविष्यातली दशा आमची योग्य करायची असेल तर वर्तमान मधली दिशा योग्य असणं अत्यंत गरजेचं आहे. ज्यांची दिशाच योग्य नाही त्यांची भविष्यातली दशा कशी योग्य होणार. म्हणून धर्माशिवाय मनुष्य जीवन व्यर्थ आहे. धर्मपुरुषार्थ अत्यंत महत्वाचा आहे आणि तो धर्मपुरुषार्थ व्यवहार आणि निश्चय या 2 प्रकारचा धर्म आहे. किमान व्यवहारातला धर्म तरी आम्ही चांगल्या पद्धतीनं, प्रामाणिक, चांगल्या भावनेनं आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आणि ती संधी आहे. जग काय करते याच्याकडे बघू नका. जग की चिंता छोडकर अपना हित पहचान, कुआ छान ना छोड़ दो अपना लोटा छान. मी तुम्हाला अष्टवाल्यांना कायम सांगतो, तुम्ही फार पुण्यवान आहात. एकेका गावामध्ये 15-20 वर्ष पंचकल्याण पूजा विधी विधान होत नाहीत. लोक तडपडत बसतात. तुम्ही एवढे पुण्यवान आहात, तुम्हाला 2-2, 3-3 वर्षातनं एकदा तरी पंचकल्याण, मोठे विधी विधान, साधू संतांचं सान्निध्य तुम्हाला मिळतंय. तुम्ही किती पुण्यवान आहात. मग त्याच्यात आम्ही जर राग द्वेष भूमिका करत बसलो, त्या बस्तीची पूजा, या बस्तीची पूजा, ते महाराज, हे महाराज, त्यांनी तिथं, यांनी इथं नाही. मग ती हिंदू धर्म बरा, रेड्याच्या तोंडातून वेद ऐकायला त्यांना चांगला वाटतोय. आम्हाला भगवंतांची पूजा करताना आम्ही मंदिर भेद, आम्ही साधू भेद, आम्ही वैचारिक भेद पाळत बसलो तर मग आमच्यापेक्षा ते बरे की लोक. मग आपल्याला धर्मात्मा म्हणून घ्यायचा अधिकार कुठं आहे. त्यामुळं तुम्ही अष्टेवाले तुमच्या पुढे इतकी शांत, शीतल, निर्मळ असे गोड पाण्याची नदी, 12 महिने कायम वाहणारी नदी, धर्माची नदी तुमच्याला संधी आहे. आता त्याच्यात आम्ही जहागीरदार, इनामदार होऊन आम्ही ताटून बसून चालणार नाही. तुमच्या या मंदिरात छोटीशी नेमिनाथ भगवंतांची मूर्ती आहे. 24 तीर्थंकरांच्या मूर्ती आहेत तिथं. त्रिकाल 24 आहेत. तुमच्यातल्या नेमिनाथ भगवंतांच्यात आणि नेमिनाथ बस्तीतल्या भगवंतांच्यात गुण कमी जास्त आहेत. त्यांच्या मंदिरात असणाऱ्या आदिनाथ भगवंतांच्या मूर्तीत आणि आपल्या आदिनाथ भगवंतांच्यात काही गुण कमी जास्त आहेत. प्रत्येक मंदिरात आदिनाथ आहेत, शांतीनाथ आहेत, चंद्रपूर भगवान आहेत, नेमिनाथ आहेत, पार्श्वनाथ आहेत, सगळे भगवान आहेत. मग भगवंतांना वाटण्याचा आणि धर्मात वाटणी करण्याचा अधिकार आपल्याला कोण दिला. घरात वाटणी करताना जो धर्मात्मा असतो ना, ज्याला खरोखर धर्माने जीवनाचा अर्थ कळलाय, त्याला घरात 2 चुली करताना त्रास होतो. आपण तर धर्म अखंड आहे, धर्म एक आहे, त्या धर्मातला आपण वाटणी करत असताना आपण कसं आनंदी राहू शकतोय, आपण कसं धर्मात्मा समजू शकतोय. नाही. म्हणून तुम्ही फार पुण्यवान आहात. धर्म करण्याची, दान देण्याची, वेळोवेळी तुम्हाला कर्म निर्जरीची, पुण्य संपादनाची वेळोवेळी अष्ट्याला संधी येते. तुम्ही आज 2-4 भाग सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात
खरोखर तुमच्यासारखं पुण्यवान गाव मला दाखवा की 2-3 वर्षात एक पंचकल्याण पूजा. आता आदिनाथ भगवंतांची त्रिकाल चोवीसीची पूजा इथले 3 वर्ष झालं, 2.5 वर्ष 3 वर्ष. लगेच आता निमेनाथ भगवंतांच्या इथं वास्तविक तिथं विधान होणार होतं, पण आचार्य भगवान शीतलसागर महाराजांच्या मार्गदर्शनानं आणि त्या सगळ्यांच्या पुण्याईनं पंचकल्याण पूजा करण्याची भाव झाली. तिथं आदिनाथ, भरत, बाहुबली, भगवंतांची प्रतिमा, ओम मध्ये, ह्रीम मध्ये 24 तीर्थंकर, ओम मध्ये पंचपरमिष्ठिक आहे, 9 देवता, ही सगळ्या प्रतिमा स्थापन करण्याची, पंचकल्याण पूजा करण्याची त्यांचे भाव झाले. मंदिर अत्यंत सुंदर केलं, त्याच्यात ते पंचकल्याण पूजेचे त्यांचे भाव झाले. हे सगळं तुम्हाला आम्हाला किती सौभाग्याची गोष्टी. एकेका गावात 20-20 वर्ष पूजा होत नाही, पूजा ठरली तर ते करायला 4-4 वर्ष लागतात. तुमच्यात सगळ्यांच्यात ही भावना, पुण्य, धर्म सगळं आहे. ती येणाऱ्या 20 तारखे 22 तारखेपासून ती पंचकल्याण पूजा आहे. तुमच्या आदिनाथ मंदिराच्या पंचकल्याण पूजेच्या वेळेला ह्या जुन्या हॉलमध्ये हे त्रिकाल चोवीसीचं मंदिर करत असताना समाजातील गोर गरीब सर्वसामान्य लोकांच्या व्यावहारिक जीवनामध्ये प्रत्येकाच्या अडचणी, घर पहिलाच होतं, त्याच्यात 2-2, 3-3 भाऊ झाले, प्रत्येकात भिंती आल्या, घराची वाटणी 10 खोल्याची 3-3 वाटण्या आल्या, त्याच्यात मुलं जन्माला आली, परत एकेकाला 1-1, 2-2 खोल्याच वाटणीला लागल्या. त्यामुळं साधं बारशापासनं साधं आपल्या घरातले लोक वारले, मेले तर 4 पाहुणं आल्यावर जेवण घालायला सुद्धा आपल्या घरातली जागा नाही. अशा काही तुमच्या समाजातल्या चांगल्या लोकांनी माझ्यापुढे भाव ठेवले की महाराजजी, इथं जर तुम्ही हे मंदिर केला तर त्या सर्वसामान्य लोक, एकमेव आदिनाथ हॉल, भगवान आदिनाथ मंदिराचा जो हॉल आहे तो एकमेव गरिबांचा आधार आहे. ती गरीब लोक कुठं जातात 20-20, 30-30 हजार, 40-40 हजार रुपये देऊन त्यांना कुठं हॉल घ्यायची, कुठं त्यांचं परिस्थिती नाही. इथं आलं की भगवंतांचं दर्शन पण होतंय, सगळंच होतंय. आणि इथं हॉलमध्ये मंदिर केलं तर पुढं समाजाचं काय. त्यावेळी मी इथं स्टेजवर बसून सांगितलं होतो की पंचकल्याण पूजा झाल्यानंतर कमीत कमी वेळेमध्ये एक असा हॉल आपल्या आदिनाथ मंदिराचा निर्माण करू की जिथं इथं काही अडचणी आहेत त्या सगळ्या अडचणी दूर करून मंदिरालाही दोष येणार नाही, मंदिराची पवित्रता, मंदिराची शुद्धी. कारण इथं कार्यक्रमला आल्यानंतर लोक, काही महिला मासिक पाळी पडत नव्हत्या, काही अशा असतात त्या सगळ्या मानस्तंभकडे जात होत्या, मंदिराकडे जात होत्या. काही लोक हे सगळे शिवाशिव पाळत नव्हते, मंदिराची शुद्धी राहत नव्हती. मलाही 2010 पासून ते खटकत होतं, पण मला ते पर्याय नव्हता. पण सुरुवात केली आदरणीय धनपाल चौगुले गोतूजी, त्यांनी म्हणले मंदिराला लागून 4 गुंठ जागा आहे, 4000 स्क्वेअर फूट जागा आहे, ते आम्ही दान देतो. त्यांनी दान दिलं. बाजूच्या 2 जागा आपण तिथं कमी पैशामध्ये विकत घेतले. शेटे काय कोणतर त्यांनी आणि बोंडे यांनी अत्यंत महाराजींच्या मुखातील येईल त्या शब्दाला मान देऊन त्यांनी त्या ठिकाणी जागा आपल्याला अल्प दरामध्ये दिली. आणि आज 6000 स्क्वेअर फूट, 5.5-6 स्क्वेअर फूट जागा झाली. पंचकल्याण पूजा तुम्ही अत्यंत उत्साहानं धर्ममय वातावरणात केला आणि त्यात राहिलेल्या दान राशीतून आणि थोडं कमी पडलेल्या 22 लोकांनी दान देऊन आज त्या ठिकाणी भगवान आदिनाथ भगवंतांच्या नावावर जो हॉल आहे तो अत्यंत सुंदर आणि सर्व सोयीने युक्त आज निर्माण झाला. हे तुम्ही केलेल्या धर्माचं आणि दानाचं, तुमच्या समर्पणाचं फळ आहे. त्या कमिटीच्या लोकांनीही सगळं ते व्यवस्थित करून ते कार्य सिद्ध केलं. आणि तुमची श्रद्धा एवढी होती, एवढी भक्ती आहे की कमिटीतली लोक सगळी म्हणले की महाराजजी आल्याशिवाय आम्ही शुद्धी करणार नाही. तसं जर पैसा आणि धनच महत्वाचा असता तर कमीत कमी 9 ते 10 कार्यक्रम बुकिंग होणारे
सोडले म्हणजे आत्ता त्यांनी तसं कार्यक्रमाच्या माध्यमातून 70-80 हजार तोट्यात आहेत बुकिंग, पण नाही. पण नेमिनाथ मंदिराच्या पंचकल्याण पूजेचं सवालाचा कार्यक्रम तिथं झाला. त्याच्या अगोदर तिथं भगवंतांचा अभिषेक झाला. आचार्य शीतलसागर महाराजांच्या हस्ते स्वस्तिक श्रीकार लेखन करून त्याची वास्तविक शुद्धी झालेलीच आहे. पण तुमच्या सगळ्या भोळ्या भक्तांच्यासाठी भोळा साधू, पण ज्या भावना राखायच्या तेवढ्याच मी भक्तांच्या राखतो, सगळ्याच भावना भक्तांच्या मी राखू शकत नाही. ज्या चांगल्या आहेत, योग्य आहेत, आगमाला धरून आहेत, शास्त्राला धरून आहेत, तेवढ्याच भावना मी भक्तांच्या राखतो. प्रत्येक भक्तांची भावना राखत बसलं तर तुमच्या हातातला भाव लावून फिरायला लागेल. पण तुमची सगळ्यांची भावना होती की आचार्यशी तुम्ही येऊन जोपर्यंत वास्तुशांती पूजा करणार नाही तोपर्यंत आम्ही ते कुठलंही त्याचं भाड्यानं वगैरे देणार नाही. आणि तुमच्या भावना हरिका श्रुतमती माताजींनी ऐकल्या आणि त्यांची सुद्धा समाधी सानंद अत्यंत उत्साहपूर्वक धर्मपूर्वक लवकरच झाली. आणि त्यातनं मला मिळाली संधी आणि म्हणून मी त्या ठिकाणी या ठिकाणी येत होतो. तेवढ्यात आचार्य शीतलसागर महाराजजी समाधीच्या निमित्तानं माताजींच्या तिथं कोथीला आमच्या तिथं आले आणि चर्चा चालली. तर आम्हाला कळलं की अष्ट्याला 1 तारखेला नेमिनाथ भगवंतांच्या पंचकल्याण पूजेचं मुहूर्तमेढ आहे. मग आचार्यशीच आणि आम्ही सगळीजण बसून म्हटलं तुम्ही 1 दिवस जाणार, आम्ही 1 दिवस जाणार. आम्ही अखंड अष्टा पहिल्यापासून चंद्रपूर सागर महाराजांच्या नजरेत अष्टा अखंडच आहे, एकच आहे. तो समाज एकच आहे. आमच्या नजरेत कधीही त्या समाजाचं आम्ही विभाजन केलं नाही. आणि आचार्यशी सुद्धा म्हटले आपण सगळी दोघं मिळूनच गेलो तर त्याला अजून समाजाला चांगली दिशा मिळेल आणि आपण दोघंजण मिळून मुहूर्तमेढ करू. आपण दोघंजण मिळून आदिनाथ हॉलचं उद्घाटन आणि तिथं वास्तुक शांतीनाथ विधान करू. म्हणजे समाजात विनाकारण 1-2-4 लोक जी असतात, जेवायला आधी, झोपायला मधी, कामाला कधीच नाही, कधी विषय संपलाय आम्हाला, कधीच नाही, अशी जी 4 लोक असतात, एक लक्षात ठेवा. एखाद्या वेळेला संसारी तुम्ही लोक आहे ना, तुमच्या घराघरात भांडणं लागली आणि त्या भांडणाचा दुरुपयोग घेऊन त्यांना जोडण्यापेक्षा तोडण्याचं काम जर तुम्ही केला तर त्याचं पाप तर फार मोठं आहे. जर सामान्य पाप करणाऱ्या संसारी घराला फोडण्याचं पाप एवढं मोठं असू शकतं, तर संघात एकमेक धर्मबंधूंना आणि संघात साधूंना एकमेकापासून दूर करण्याचं पाप हे महाभयानक असतं. ते भावाभावात पेटू शकत नाही, भावाभावात पेटू शकत नाही. म्हणून आम्ही मग विचार केला की आपण दोघंजण त्या मुहूर्तमेढच्या कार्यक्रमाला आणि आदिनाथ हॉलच्या उद्घाटनासाठी दोघंजण जाऊया. म्हणजे समाजात जी काही चर्चा चालू आहे की शीतलसागरांना चंद्रपूर सागर चालत नाहीत, चंद्रपूर सागर महाराजांना शीतलसागर चालत नाहीत, असं कधीच होऊ शकत नाही. चंद्राचा स्वभावच शीतलता आहे आणि शीतलतेचं नावच दुसरं चंद्र आहे. हे 3 लोकांमध्ये 3 काळामध्ये अविनाभावी संबंध येतो की चंद्राचा स्वभाव शीतल असतो आणि शीतलतेचं प्रतीक जर अकृत्रिम काय म्हटलं तर लोक त्याला चंद्र विमानाचंच नाव देतात. त्यामुळं आमच्यात जरूर काही तात्विक मतभेद, वैचारिक मतभेद, कारण ते समयसार असतात त्यामुळे त्यांचे विचार उच्च कोटीचे आहेत. आम्ही जरा व्यवहारातलं पुस्तक वाटतोय त्यामुळे कधी कधी आम्हाला बैलासारखं शिंग वाकडं करायची सवय आहे. एवढेच मतभेद असतील, काही मतभेद असू शकतील, पण आमच्यामध्ये मनभेद हे काल पण नव्हते, आज पण नव्हते आणि भविष्यात कधीच होणार नाही. कारण हे मी तुम्हाला स्फटिकाच्या त्रिकाल 24 मध्ये आणि चारुकीर्ती स्वामीजींनी सांगितलं होतं, स्फटिक की प्रतिमा दान देना या
या स्फटिक की प्रतिमा का दर्शन करना और उसकी पूजन करना, इसका मतलब है मन को निर्मल करने का पुण्य लगता है। आणि या त्रिकाळ 24 स्फटिकाच्या त्रिकाळ 24 मध्ये बसून सांगतो, आमच्या मनात काय असं मनभेद नव्हते. मतभेद तर एका आईच्या पोटातून जन्मलेल्या 2 मुलांच्यात असू शकतात. हे एकदा प्रॅक्टिकली अष्टवाल्यांना लक्षात यावं म्हणून आम्ही ह्या गोष्टी अत्यंत वैचारिक पातळीला धर्माचा आधार घेऊन आम्ही या सगळ्या गोष्टी करतोय. त्यामुळं आचार्यश्रीही लगेच म्हणले आपण मिळून जाऊया आणि सगळे कार्यक्रम मुहूर्तमेढ आणि आपला कार्यक्रम सगळा मिळून करून आपण अष्टाला अखंड अष्टा आहे तो अखंडच अष्टा ठेवण्याचा प्रयत्न आपण साधू लोक तर करूया. श्रावकांचा विचार श्रावकांना सोडून देऊया आणि हेच खरा धर्म आहे. आणि हा धर्म पुरुषार्थाशिवाय अन्य सगळं व्यर्थ आहे आणि तो धर्म पुरुषार्थ आपण सगळ्यांनी करावा एवढी मंगलमय भावना व्यक्त करतो. तो सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग नित्य नई मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा सबसे क्षमा.